गुरुदेव, निखिल विश्वाच्या हृदयाकाशात तुमची चित्ररेखा चिरंतन राहील. आम्हा भारतीयांचा प्राणस्वर तुम्ही मुखरित केलेला आहे. महान अथांग सागराचे जल लहान ओंजळीत कसं मावेल, पण सागर लहरीचे रमणीय नर्तन दुरून पाहण्यातही आगळा वेगळा आनंद असतो नाही का? तुमच्या आत्मशक्तीने उठंबून आलेल्या कवितेचा आनंद अनुभवताना तनामनातील दाह नाहीसा होतो. जलस्नात मृदू गंधित मातीवर प्राजक्त फुलांचा सडा पडावा तशी तुमची शब्दकुसुमे, काव्यरसिकांची मन कुसुमित करणारी, तुमच्या हृदयविणीच्या झंकाराने त्यांच्याही हृदयांच्या तारा कंपित होतात. या अननुभूत आनंदाचे वर्णन तुमच्याच शब्दात करायला हवं. आज या पहाटेला सूर्यकिरणांनी माझ्या प्राणामध्ये कसा बरं प्रवेश केला? प्रभात पक्षाचे गाणे गुहेच्या अंधारात कसे काय शिरलं? तुमची कविता वाचताना तेजोमयी भारतीय परंपरेचं दर्शन घडतं. ऋचा सूक्त याप्रमाणे मंत्रशक्तीने भारलेली तुमची कविता व्यास वाल्मिकींच्या प्रतिभा विलासामुळे संस्कारित झालेली तुमची वैखरी, कालिदासाच्या अभिजात शब्दकळेचा स्पर्श तिला झालेला, जयदेवाच्या कोमलकांत पदावलीचं स्मरण या ठिकाणी निरंतर व्हावं. सुफी तत्वज्ञान, पाश्चात्यांची सौंदर्यदृष्टी आणि भारतीयांची जीवनधारा यांचा त्रिवेणी संगम इथे झालेला. जीवनरसाने रसरसलेली तुमची काव्यधारा, निसर्ग तर तुमच्या संगतीनं गाणी गात. गुरुदेव, तुम्ही तुमच्या प्रिय बंगालीत कविता लिहिली, पण वंगभूमीची सीमा तिने कधीच ओलांडली आहे. आज ती कोटी कोटी हृदयापर्यंत जाऊन पोचली आहे. गीतांजली हे तुमच्या आत्मानुभूतीचं उत्कट रूप आहे. तुम्ही मूलतः कविश्रेष्ठ आहात. शिवाय नाटककार, कथाकार, कादंबरीकार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि तत्वचिंतक. तुम्ही आमच्या संस्कृतीचे भाष्यकार. सांस्कृतिक उत्थानाच्या उज्ज्वल कालखंडात अखिल भारतवर्षाने तुमच्यामध्ये तत्वज्ञ कवीची प्रतिमा पूर्णत्वाला गेलेली पाहिली. येथील जनमानसानं आनंदानं आणि अभिमानानं तुम्हाला राष्ट्रकवी हे बिरुद दिलं. शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतनच्या रूपाने आधुनिक भारताच्या नवनिर्माण पर्वास तुम्ही प्रारंभ केलेला. तुमच्यासारखी ऋद्वीज, स्वप्नद्रष्टे आणि कृतिशील प्रज्ञावंत या शतकाच्या प्रारंभी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करायला आम्हाला लाभले हे आम्हा भारतीयांचे परमभाग्य. या वादळी शतकात निराशेची, वैफल्याची अभ्र वेळोवेळी दाटून आली, पण तुमच्या प्रज्ञाप्रकाशात आम्हाला पुढची वाटचाल करण्यासाठी सतत प्रेरणा मिळत गेली. तुम्ही आम्हाला काय दिलं? तुमच्या शब्दाद्वारे हे सांगायला हवं. कितीदा तरी वनात दिग्दिगंतरी आषाढाच्या जणू नील जटाच असे वर्षा ऋतूतील श्यामस्निग्ध नवघनांचे समुदाय तू रिक्त केलेले आहे. आमच्या संगीतमुखर अशा आवेग प्रवाहानं वनवनांतरात लतातून, पल्लवातून, पुष्पातून लहरीवर लहरी उसळून आनंदाचे पूर तू वाहविले आहे. या विशब्द सृष्टीत सारेच रसिक मुग्ध झाले.
सृष्टीचक्राविषयी तुम्हाला विलक्षण कुतूहल वाटतं. तुमच्या अम्लान प्रतिभेने विचारलेले हे निरागस प्रश्न वसुंधरेच्या अंतरी रात्रंदिन कोणती जीवनधारा संचारते, कोणत्या पुष्पकळ्या अंध आनंदभरात सुंदर देठावर उमलून आंदोलतात. तृणलता, झाडझुडपं किती गूढ रोमांचाने, किती मूढ आनंद रसाने नव्या उन्हात हर्ष पावतात. वसुंधरेच्या गौरवगीतात तुम्ही किती रमून गेला आहात. या श्यामल कामधेनूच्या स्तवनात तुमची प्रतिभा फुलून येते. तुम्हाला वाटतं की समुद्र मेखला शोभित कटिभाग हृदयाशी कवटाळून धरावा, प्रभातकालीन उन्हाप्रमाणे दशदिशांना व्यापून राहावं, अरण्यात पर्वतावर कंपित पानांच्या आंदोलन लयीसह अविरतपणे नृत्य करावं, एक एक फुलाची कळ चुंबावी, सघन कोमल अन श्यामल हिरवळीला आलिंगन द्यावं. वसुंधरेच्या लावण्याची सुभग आणि श्रुती मनोहर चित्र तुम्ही रेखाटली. रूप रस गंध स्पर्श नाद या संवेदनाची मैफल या वसुंधरा सुखात सजलेली आहे. कधी कधी वृक्षांनी वेढलेल्या गावातून सायंकालीन निळ्या आकाशात तुम्हाला चंद्र दिसतो, मंदगती शांत पथिकासारखा. मग तुम्हाला वाटायला लागतं आपणही नदीकाठच्या जनशून्य वाळूच्या काठावरील एक निर्वासित प्रवासी आहोत. तुमच्या एकला चलो रे मधील मनप्रवृत्तीशी हृदयसंवाद करणारे हे भावचित्र ध्येयाच्या अंतर्यामी भावकल्लोळांचे दर्शन तुम्ही किती तन्मयतेने रेखाटलेलं आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत आणि कालिदासाची काव्यनाटके याविषयीची डोळस श्रद्धा आणि आत्मीयता तुमच्या सर्जनशील प्रतिभेच्या साहाय्याने अनंत कळांनी सशब्द झालेली विलव विभ्रमा उर्वशीचे मनोहारी दर्शन तुम्ही घडवलेले युगयुगांतरीच्या विश्वाची ती प्रेयसी आहे असं तुम्हाला वाटते. ती जेव्हा इंद्रसेन सभेत आनंद निर्भर होऊन नृत्य करते तेव्हा तिच्या नृत्यगतीच्या छंदाछंदावर समुद्रावरील तरंगन तरंग नाचत नाचत येतो. रोमांचित धरित्रीच्या सळसळत्या धान्याच्या पिकावरून घेतलेला पदर फडफडतो. सत्यकाम जाबालाच्या मूक वेदनेला तुम्ही मुखर केलं. त्याला वात्सल्याने कवटाळणाऱ्या गौतम ऋषीच्या उदार हृदयाचे दर्शन घडवलं. अहिल्याची व्यथा समरसतेने समजून घेतली. कच देवयानी यांच्या सहवासोत्तर निर्माण झालेल्या भावकोमल नात्याचे तितक्याच हळुवारपणे आणि सूक्ष्मतेने दर्शन घडलं. कुंती कर्ण भेटीचा करुणार्थ प्रसंग मनःचक्षु समोर उभा केला. गांधारीच्या व्यक्तिरेखेद्वारा मात्र हृदयाची विशालता साकार केली. तुमच्या नवनिर्मितीमुळे प्रियंवदा आणि अनसूया या शकुंतलेच्या सखींना स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभलं. कवी कुलगुरू कालिदासाविषयी तुम्हाला अत्यंत आत्मीयता वाटते. तुम्ही त्यांच्याशी हृदय संवाद केलेलाच आहे. विरही जनांचा शोक त्यांच्या मेघमंद्र श्लोकामुळे मेघदूतात चिरस्थायी झालेला आहे असं तुम्हाला वाटतं. मातृभूमीला आपल्या पुत्राविषयी वाटणारी ओढ तुम्ही उत्कटतेने रंगवलेली आहे. तिच्याजवळ कोणी 2 दिवस राहून 2 घटका जरी तिला सोडून जाऊ लागलं तरी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. सुष्ट दुष्ट साऱ्यांनाच ती हृदयाशी कवटाळते. धुळीने माखलेल्या त्या सर्वांच्या तनुस्पर्शाने जननीचं हृदय निवते. तुमच्या स्वर्गात अमृत श्रवू दे बापरे. गुरुदेव तुमचं राष्ट्रप्रेम असं
अनेक ठिकाणी व्यक्त झालाय. तुम्ही म्हटलं आहे, हे मंगलमया या दुर्भागी देशातून सर्व क्षुद्र भय, लोकभय, राज्यभय आणि मृत्यूभय दूर कर. अनंत आकाशाखाली महोदर प्रकाशात मोकळ्या वायुलहरीत मस्तक उंच करता येऊ दे. शकाकडच्या शिवाजी महाराजांचं स्तोत्र तुम्ही प्रेमाने गायलं. या राष्ट्रपुरुषाच्या पुण्यकार्याचे वर्णन करताना तुमची रसवंती बहराला आली. भारतीय भाषा भगिनींच्या एकात्मतेचाही तुम्ही उच्चार केलेला आहे. गुरुदेव, स्वातंत्र्य रवीचे आगमन या देशाकाशात होऊन 5 तपाहून अधिक काळ लोटला. तुमच्या करुणारुण रागाने निद्रिस्त भारत जागृत झाला. तुमच्या वाणीतून सप्राण झालेल्या भारतवर्षाचं चित्र असं आहे. एक दिवस येथे हृदय तारेवर एकत्वाच्या मंत्रातून विरामविहीन महाओंकार ध्वनी रणत्कार करू लागला. तपस्या बलाने एकत्वाच्या अग्नी बहुत्वाला आहुती देऊन विसरण्यात आला आणि एक विराट हृदय जागृत करण्यात आले. त्या साधनेच्या, त्या आराधनेच्या यज्ञशालेचे द्वार आज पुन्हा खुलं झालंय. तुम्ही देशबांधवांना असंही आवाहन केलं होतं, या भारतातील महामानवाच्या सागर तीरावर नतमस्तकाने सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. गुरुदेव, ज्ञान, विज्ञान आणि आता तंत्रज्ञान या वाळूवर आरूढ होऊन गतिमान युगाकडे झेपावणाऱ्या भारतवर्षाला तुमच्या वाणीचं विस्मरण न होवो. आज अभंग मन अधूनमधून दुभंगता, सत्वाचा आणि स्वत्वाचा आम्हाला विसर पडतो. पवन पुण्येनं त्याची आठवण करून द्यावी लागते. आमची तोंड पश्चिमेकडे वळतात. अशा वेळी अशांत तप्त मनाच्या भूमीवर तुमच्या संजीवक वाणीचे थेंब पडू दे. कारण संकटकाळी वेळोवेळी दिलासा देणारी तुमची ही वाणी. त्याच रोमानळामध्ये आज दुःखाची रक्तशिखा प्रज्वलित झाली आहे. ती मर्माचा दाह करी तो सहन केला पाहिजे. आपल्या भाडी तो लिहिला आहे, माझ्या मना हा दुःखभार सहन कर. एकत्वाची हाक कानी घे. सारी लाज आणि भीती यावर विजय मिळव. अपमान दूर जाऊ दे. या दुस्सह व्यथेचा अंत होऊन एवढा विशाल प्राण जन्म घेणार आहे. या भारतातील महामानवाच्या सागर तीरावर रजनीची प्रभात सुरू झाली आहे. आपल्या विशाल घरट्यात जगज्जननी जागी आहे. वसुंधरा या कवितेत तुम्ही प्रश्न केलेला आहे. माझी गीते नदी प्रवाहात ऐकण्यास मिळतील का कुणाला मुग्ध कानाने किनाऱ्यावरून? हास्य माझे उषा प्रकाशात पाहू शकेल का कुणी मर्त्य लोकवासी निद्रेनंतर? शतवर्षानंतर या सुंदर अरण्याच्या पर्णराजीवर होणार नाहीत का कंपित माझे प्राण? गुरुदेव, तुमच्या प्रतिभा सामर्थ्याने पूर्व समुद्र पश्चिम समुद्र एकात्म झाले. देवतात्मा हिमालयाच्या नीलशिखरांना नव्या आदित्याच्या कोवळ्या किरणांचं अभिसिंचन घडलं. नील नभाची त्यांची स्पर्धा नित्याचीच, पण त्यांचे माथे 21व्या शतकाच्या प्रारंभकाली अधिकच उन्नत झाले. तुमच्या भारतवर्षाचा भविष्यकाळ विश्वात शोभून दिसणार आहे. असे तू हिमाचल आत्मतेजाची नवी गुंजने उमटत आहेत. तुमच्या ओथंबलेल्या प्राणधारांनी भारत भाग्य विधात्याला
चैतन्य स्पर्श प्राप्त झालेला आहे तो यावत चंद्र दिवाकरव अंमलान राहणार आहे. गुरुदेव तुमच्या स्वप्नातला नवा भारत घडत आहे आणि तुम्हीही भारतीय जनमानसाच्या श्वासनिश्वासात चिरबद्ध झालेले आहात.